हा, रेकॉर्डिंग स्टार्ट कर. ओके, लास्ट आपलं हे काहीतरी झालं होतं ना. आणि तुम्ही हे काहीतरी केलं होतं. बटरफ्लायच्या याच्यावरती होतं आपण. हे काल ट्राय केलं होतं ना. लार्ज आणि स्मॉल, हा हे ट्राय केलं. ओके, आज हे इथून चालू करूया. हे पण केलं आपण ना, हे केलंय. कमिशन. हो हो, हे हे नाही बाकी. केलं. हा, हे ओके, बाकी. ठीक आहे, इथून चालू करूया सम इफ पासून. ठीक आहे. डेटा दिसतोय ना तुम्हाला? हो हो, दिसतोय. ओके, आता मला नाही ते जी इथे सिटी टाकेल ना, मला फक्त त्याचीच आहे ना इथे व्हॅल्यू पाहिजे, सेल्स व्हॅल्यू. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मी इथे काय करणार, सम करायचं आहे मला, बट कंडिशनच्या अकॉर्डिंग. ठीक आहे. म्हणून मी ते सम इफ लावणार, ब्रॅकेट ओपन करणार. हा, आणि मग माझा क्रायटेरिया कोणता आहे, हा वाला. हे काय ब्लॅक ब्लॅक आहे का ते हा, सेल इथे पूर्ण? जी मी सिटी टाकेल ना, ठीक आहे, हा, ती सिटीचं मला इथे टोटल व्हॅल्यू आली पाहिजे, म्हणजे सेल्स व्हॅल्यू आली पाहिजे. ओके. ठीक आहे. तर मी इथून आधी मी सेल्समॅन कोण आहे, सॉरी, सिटी घेणार इथे. ठीक आहे. हा, कारण की सिटी इथून तो फाइंड आउट करणार, कॉमा. बट ह्या सेलमध्ये जी सिटी लिहिलेली असेल ती, हा, त्याचीच मला इथे टोटल पाहिजे. ठीक आहे. ओके. ब्रॅकेट क्लोज, एंटर. आता जसं मी ते टाकते आग्रा, आले आग्राची टोटल इथे. आग्राची टोटल, ओके, हा, आली आली. म्हणजे जेवढे तिथं पण मिळणार. आग्रा आहेत ना, त्यांची सगळ्यांची इथे टोटल येणार. ठीक आहे. हम्म. जर आता इथे मी सिटी चेंज केली, पुणे केली, तर पुण्याची हा, व्हॅल्यू येणार. ओके. समजलं हे? हा, परत एकदा फॉर्म्युला टाकून दे ना मला. बट इफ केलास ना तो, सम सम इफ इफ, सम इफ. इज सम इक्वल टू म्हणजे मला काय पाहिजे, सम टोटल इफ. पाहिजे. हा, हा, टोटल, पण माझ्या कंडिशनच्या अकॉर्डिंग. ठीक आहे. तू सगळ्या सिटीज हे येस, केलं, पहिला सिलेक्ट केलं. सिटीला सिलेक्ट करणार, पण ह्याच्यामध्ये जी सिटी लिहिली ती इथे फाइंड आउट करणार तो. ठीक आहे. बरोबर. हा. कॉमा, मला काय पाहिजे, सेल्स व्हॅल्यू पाहिजे, मग तो इथे हम्म, फाइंड आउट करणार. ब्रॅकेट हा क्लोज, हा, एंटर. ओके ओके ओके. समजलं आता? सोपं आहे का? हो हो, समजलं. हो. ओके, तसंच इथे पण एक एक्झाम्पल आहे खाली, इज इक्वल्स टू सम इफ, ब्रॅकेट ओपन. आता मला इथे काय काढायचं आहे, गारमेंट काढायचं, राईट. तर हा. मी आधी गारमेंटला सिलेक्ट करणार, देन हम्म. कॉमा, पण इथे जे गारमेंट लिहिलंय त्याची मला व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे. म्हणजे एच. हा, इथे जे पण मी टाईप करेल ना, हा त्याची मला हा, इथून व्हॅल्यू पाहिजे. ओके. ब्रॅकेट क्लोज, एंटर. ब्रॅकेट क्लोज. आता जसं मी ते लिहिते हाफ पॅन्ट, आली व्हॅल्यू. हाफ पेनची टोटल आली, बरोबर. येस, समजलं हे? हो हो, समजलं. ओके, तसंच इकडे पण आहे खाली. इथे काय करायचं आहे, क्रायटेरिया आपल्याला इकडून घ्यायचा आहे. एक्सपिरियन्स वाले काढायचे जे 14 वाले. ठीक आहे. इज इक्वल्स टू सम इफ, ब्रॅकेट ओपन. एक्सपिरियन्स कुठे, इकडे आहे, राईट. हम्म. देन हम्म. कॉमा, बट मला जो हा वाला ह्याच्यात जी व्हॅल्यू लिहिली आहे ती पाहिजे. ठीक आहे. कॉमा, हम्म. कुठून घेणार तो, इकडून घेणार. ब्रॅकेट क्लोज, एंटर. आलं. 14 वाल्यांची अमाऊंट बघा आहे हा 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 773440. हा. हम्म. ठीक आहे. आता इथे एक कंडिशन आहे, बट इथे काय दिलंय की जे 5 इयर्स वाले आहेत ना, त्यांची मला पाहिजे. ठीक आहे. इज हा, इक्वल्स टू, ग्रेटर देन 5 इयर्स ना. हा, एक्सपिरियन्सला सिलेक्ट केलं, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ग्रेटर दॅन, इज इक्वल्स टू, अँड. अँड बिकॉज इकडे, कारण की मी इकडून सिलेक्ट करते, तो मी टाईप नाही करत, राईट. हम्म. कॉमा, आणि इथून सॅलरी. ठीक आहे. ब्रॅकेट हम्म. क्लोज, एंटर. आले अमाऊंट. म्हणजे जे इज इक्वल टू 5 आणि त्याच्या वरचे आहेत त्याची सगळ्यांची टोटल आली. हा, म्हणजे त्याच्यामध्ये 5 पण घेतले त्यांनी आणि त्याच्या वरचे म्हणजे 7, येस, 8, 11. हा. 5च्या हो. खालचे जे ते नाही, जसं इथे 3 इयर आहे, 3 इयर आहे, ते नाही घेतले. हा. म्हणजे 2 कंडिशन्स हे केले ना. हम्म. ओके.
ठीक आहे, समजलं हे? हो हो समजलं. ओके ओके. इथे आता आपण आहे ना, आधी काय केलं होतं आधीच्या शीटमध्ये, इथे आपण वेगळीकडे ना साईडला लिहत होतो, राईट? टाईप करत हा होतो. इथे हा आता आपण जेव्हा फॉर्म्युला लिहिणार ना त्याच्यामध्येच टाईप करणार. जसं इथे इज इक्वल्स टू सम इफ ब्रॅकेट ओपन. मला काय काढायचं आहे, ऑफिस वायर्स काढायचं आहे. ठीक आहे, इथे काय सांगितलं, टोटल ऑफ अंधेरी ओनली. तर मी इथे आधी ऑलरेडी अंधेरी सिलेक्ट करणार, कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये मी इथे अंधेरी आधी टाईप करणार. ठीक आहे, ओके. कॉमा. मग त्याला काय पाहिजे, सेल्स व्हॅल्यू पाहिजे ना, अमाऊंट. मग अमाऊंटला सिलेक्ट करणार, ब्रॅकेट क्लोज, एंटर. तर त्यांनी काय केली, फक्त अंधेरीवाले जेवढे आहेत ना त्याचीच मला टोटल इथे दिली. हे डॉलर मध्ये का दिसतंय? कारण की इकडे माझं डॉलरमध्ये ठेवलंय मी. जर मी याला रुपीजमध्ये केलं तर रुपीजमध्ये होणार. ओके ओके ओके. असं. समजलं? हो हो समजलं. तसंच इकडे पण ही कंडिशन आहे. ठीक आहे, इज इक्वल्स टू सम इफ ब्रॅकेट ओपन करणार, ऑफिसला सिलेक्ट करणार आधी, देन कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे अंधेरीच्या आसपास. म्हणजे हे लेस देन आणि ग्रेटर देन हा, येस, ठीक आहे. त्यांची काय पाहिजे मला इथे, अमाऊंट पाहिजे, ब्रॅकेट क्लोज, एंटर. आली? ओके. एक्सेप्ट अंधेरी वाले जे आहे. ओके. सेम इकडे आता इथे आता ड्यू डेट काढायची आपल्याला. ठीक आहे, इज इक्वल्स टू सम इफ ब्रॅकेट ओपन करणार, डेट ड्यू काय ती सिलेक्ट करणार. ठीक आहे, कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू अँड डेट. पुढे इथे डेटचा फॉर्म्युला लावणार आपण. ठीक आहे, 2007, 5, 1. 5 आणि 1 काय आहे? म्हणजे 5 मंथ आहे आणि 1 डेट. ओके. मग इथून अमाऊंट सिलेक्ट करणार, ब्रॅकेट क्लोज, एंटर. आले? अच्छा. बापरे, फॉर्म्युले लक्षात ठेवायचे म्हणजे. काय नाही, एक्सेल शीट दिली ना मी तुम्हाला, त्याच्यावर प्रॅक्टिस करा फक्त हे वाला. ठीक आहे. आता इथे आपण बघत होतो की एक कंडिशन होती, आता इथे एक सोबत दोन कंडिशन आहेत. एक तर मला रिजन पण काढायचं आहे, दुसरं मला स्टेट वाईज टोटल काढायची इथे. ठीक आहे, तर मी ते इफ्स लागणार, एस लागणार पुढे. एकापेक्षा जास्त कंडिशन असेल तर एस लागतो पुढे. ठीक आहे, अच्छा. सम इफ्स ब्रॅकेट ओपन, सिंपल आधी टोटलला सिलेक्ट करणार, कॉमा पहिला त्याला कशा वाईज सोडवायचं, रिजन वाईज शोधणार. तो त्याला कुठे भेटणार, इकडे, इथे जे रिजन लिहिले ते. मग स्टेट वाईज, कॉमा पण इथे जे स्टेट लिहिणार मी त्याची मला टोटल पाहिजे. ठीक आहे, ओके. आता जसं इथे मी रिजन टाकते वेस्ट आणि इथे टाकते गोवा. आली? समजलं हे? समजलं. ठीक आहे, मग पुढे जाऊ. हो चालू. ओके, आता इथे कॉन्सोल डेट आहे, म्हणजे हा जो डेटा आहे ना माझा वेगळ्या शीट वरती आहे. ठीक आहे, त्याचा आन्सर जे मला इकडे काढायचं आहे, इथे. ओके. तर इथे मी काय लावणार, इथून मी डायरेक्ट फंक्शन घेणार सम इफचा. इथे मी ऑलला सिलेक्ट करते, आलं हे. आता इथे मी काय करते, फर्स्ट ह्या शीट वरती येते, इथे मला काय काढायची, ग्रॉस सेल्सची अमाऊंट काढायची, म्हणून मी त्याला इथे सिलेक्ट केलं डायरेक्ट कॉलमला. ठीक आहे, परत क्लिक केलं. आता इथे रिजन इयर सिलेक्ट करणार मी, कोणते तर हे. ठीक आहे, इयर सिलेक्ट झालं ना? हा, इयर सिलेक्ट केले. ठीक आहे,
क्रायटेरिया कोणता, बट जो मी इथे लिहिणार ना इयर टाईप करणार तो वाला इयरचे आन्सर पाहिजे. ठीक आहे. हा माझा क्रायटेरिया 1 झाला. क्रायटेरिया 2 काय माझा, की मला रिजन वाईज शोधायचे आहेत. तर मी आधी ते रिजनला सिलेक्ट करणार पूर्ण. आले रिजन, पण कोणते रिजन, जे मी इकडे लिहिलाय तो, इथे टाईप केलाय तो. ओके. ओके केलं. आता इथे टाकते मी 2018. आली अमाऊंट. म्हणजे त्या शीट मध्ये युनायटेड स्टेट्स. हा, त्यांनी काय केलं, ह्या डेटामध्ये युनायटेड स्टेट वाले 2018 चे ग्रॉस सेलची टोटल अमाऊंट मला दिली त्यांनी. हे फिल्टर मारून जे आपण टोटल करतो तसं. हा, तसं पण बोलू शकतो ह्याला. अशा प्रकारे पण तुम्ही काढू शकता आन्सर. जसं इथे कॅनडा आहे. आता परत जाते मी फंक्शन वरती क्लिक करते. इथे मी सम इफ घेते. सिलेक्ट केलं. ओके. फर्स्ट मध्ये माझं पहिला काय काढायचंय मला, टोटल, म्हणून इथे ग्रॉस सेल्सला सिलेक्ट केलं. सेकंड, परत आले मी इथे इयर वाईज शोधणार तो. थर्ड, इथे जे लिहिलं ते. फोर्थ, रिजन, आणि क्रायटेरिया त्याचा हा येणार कॅनडा. ठीक आहे. ओके आला. ओके. तसंच इथे जर मी चेंज केलं 2017 केलं तर 17 ची व्हॅल्यू येणार. जर मी ते 2016 केलं तर 16 ची व्हॅल्यू. ओके. ठीक आहे. गुड. चालेल. ओके, जाऊ मग नेक्स्ट शीट वरती पुढे. ओके, ते मला टोटल सेल्स काढायचं आहे, प्लस प्राइस सोबत मल्टिपल पण करायचं आहे. तर इज इक्वल्स टू, जी माझी प्राइस आहे पहिला ती मल्टिपल ब्रॅकेटमध्ये मी 2005 प्लस 2006 प्लस 2007. ठीक आहे. ब्रॅकेट क्लोज, एंटर. तर माझी टोटल आली इथे. म्हणजे त्याने काय केलं, प्राइसला ह्या 3 सोबत मल्टिपल केलं आणि मग मला त्याची दोघांची टोटल इथे दिली. ओके. म्हणजे एक मिनिट, 900 9 3 27, बरोबर 27,000 आले. आले बरोबर. तसंच इकडे पण करू शकते. मल्टिपल ब्रॅकेट ओपन, दिस अमाउंट प्लस दिस ब्रॅकेट क्लोज, एंटर. ठीक आहे. आता इथे काय दिलंय, जर 25% कोणत्या इयर मध्ये, 2005 मध्ये, 2006 मध्ये 35 आणि 40 मध्ये 7 मध्ये 40% कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. इज इक्वल्स टू ब्रॅकेट ओपन, पहिला 2005 मल्टिपल किती पर्सेंट सांगितलंय, 25%. ब्रॅकेट क्लोज, प्लस परत ब्रॅकेट ओपन करणार, 2006 ला सिलेक्ट करणार, मल्टिपल 6चं किती आहे, 35%. ब्रॅकेट क्लोज, प्लस ब्रॅकेट ओपन करणार, तिसरा सिलेक्ट करणार 2007, मल्टिपल किती पर्सेंट दिलंय, 40%. ठीक आहे. ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. आले अमाऊंट. ओके. सेम इकडे पण इज इक्वल्स टू ब्रॅकेट ओपन 2005 मल्टिपल 25%, 25%, ब्रॅकेट क्लोज, प्लस परत ब्रॅकेट ओपन 2006 मल्टिपल multiply by 35%, bracket close, plus 2007 multiply by 40%, bracket close. ठीक ओके. आहे. समजलं हे. हो. ठीक आहे. ओके. आता लायब्ररीमध्ये आपण जेव्हा जातो 15 डेजचं आपल्याला ड्युरेशन दिलं असतं. ठीक आहे. म्हणजे 15 डेजच्या आतमध्ये जर मी रिफंड करायलाच पाहिजे. जर नाही केलं तर मला इथे ₹5 पर डे फाईन लागणार.
इथे 5 रुपये एव्हरी डे ॲडिशनल फीस लागणार आहे त्याला, ठीक आहे. बरोबर बरोबर. तर हा. आधी मला इथे डेज काउंट करायचे आहेत. तर इज इक्वल्स टू मी कोणत्या डेटला आधी रिटर्न केलं मायनस कोणत्या डेटला इश्यू केलं होतं. तर इथे माझे डेज आले, 34 days बरोबर. ठीक आहे. हम्म. आता इफ ब्रॅकेट ओपन कोणत्या बेसवरती आहे तर ह्या डेज आधी ग्रेटर ग्रेटर दॅन दॅन 15 15. कॉमा हा. ब्रॅकेटमध्ये तो काय करणार ह्या डेजमधून मायनस 15 डेज करणार, हा. ठीक आहे. मल्टिपल 5 कारण की 5 F रुपये फाईन आहे, बर. ठीक आहे. बर. हम्म. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जर त्याने 15 डेजच्या आतमध्ये दिलंय तर त्याला नो फाईन लागणार माहिती आहे, हम्म. ठीक आहे. ब्रॅकेट हम्म. क्लोज एंटर आलं. बरोबर आलं. समजलं हे वाला हो समजलं. की अजून एकदा करून दाखवू? परत एकदा करून दाखवा. हा. ठीक आहे. इज इक्वल्स टू रिटर्न डेट मायनस इश्यू डेट, ठीक आहे. इज इक्वल्स टू इफ ब्रॅकेट ओपन ग्रेटर दॅन 15 डेज, ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये ह्या डेजमधून मायनस 15 करणार तो. दॅन मग जर एक्स्ट्रा असेल तर 5 रुपये फाईन लावणार आणि जर नसेल तर मग नो फाईन. डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज ब्रॅकेट क्लोज एंटर आला. बरोबर. ठीक आहे. ओके. इथे पण सेम कंडिशन आहे. जर त्यांनी 1 लाखचा बिझनेस केला तर त्याला 2%चं कमिशन भेटणार. अदरवाईज वर्क हार्ड म्हणून टाईप करून येणार. ओके. ठीक आहे. इज इक्वल्स टू इफ ब्रॅकेट ओपन सिलेक्ट केलं सेल्स अमाऊंटला ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू 1 lakh, ठीक आहे. कॉमा जर त्यांनी टार्गेट अचीव केलं तर त्याला मल्टिपल किती पाहिजे 2% द्यायचे त्याला, ठीक आहे. कॉमा अदरवाईज काय वर्क हार्ड इन्व्हर्टेड कॉमर्स ब्रॅकेट क्लोज एंटर आलं. आलं कारण 1 लाखाच्या वरती अमाऊंट आहे ती म्हणून. हा त्यांनी टार्गेट कम्प्लीट केलंय ना 1 लाख. आता हे 78,000 आला केलं तर नाही येणार. नाही येणार. इथे करून दाखवते. इज इक्वल्स टू इफ ब्रॅकेट ओपन सेल्स अमाऊंट ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू 1 lakh, ठीक आहे. कॉमा जर त्याने टार्गेट केलं तर त्याला 2%चं कमिशन अदरवाईज वर्क हार्ड आलं. आलं. समजलं. समज. ओके. आता इफ हे खूप मोठं आलंय, ठीक आहे. सेम कंडिशन आहे. इफ ब्रॅकेट ओपन सेल्स अमाऊंट ग्रेटर दॅन कितीचा टार्गेट दिलाय 15,000, ठीक आहे. 15,000 कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये काय लिहिणार मोर दॅन 150% टार्गेट completed. ही एक कंडिशन झाली, ठीक आहे. दुसरी कंडिशन सेम इफ सेल्स अमाऊंट ग्रेटर दॅन 10,000, ठीक आहे. कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये मोर दॅन 100% टार्गेट completed. डबल इन्व्हर्टेड कॉमा कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा ओपन अँड क्लोज ब्रॅकेट क्लोज दोनदा एंटर, ठीक आहे. कारण 2 आहेत का 2 कंडिशन्स म्हणून का 2 ह्याच्यामध्ये मी केलंय. एक इथे ओपन केलेलं आणि एक इकडे. जर फर्स्ट मध्ये काय दिलं होतं की 15,000च्या असेल तर मोर दॅन 150% टार्गेट कम्प्लिटेड म्हणून असेल. जर त्याने ही कंडिशन अप्लाय झाली, जर त्याने 10,000 केलं असेल तर त्याला काय येणार मोर दॅन 100% टार्गेट कम्प्लिटेड. बट इथे मी एंटर केलं ना तर इथे 0 काहीच नाही आलं, ठीक आहे. जर हे टार्गेट कम्प्लिटेड नसेल तर मग इथे काय देणार तर
तर हे जे डबल इन्व्हर्टेड कॉमा मी जे लास्टला हम्म. दिलंय ना ओपन आणि हा क्लोज, हा त्याच्यामध्ये जर मी ते दिलं की 0 आणि एंटर केलं तर 0 लिहून येणार. ओके. ठीक आहे. हम्म. ह्या डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये मी तसं इथे दिलंय. त्याच्या जागी तुम्ही टेक्स्ट पण लिहू शकता, जे पाहिजे ते तुम्ही तिथे लिहू शकता. हा, नॉट कम्प्लिटेड असं पण टाकू शकतो का? हा, असं पण इथे हम्म. टाकू शकता. ओके. इथे टाकते मी. आलं नॉट कम्प्लिटेड हम्म. लिहून. हम्म. आणि जिथे कम्प्लीट केलेलं असेल, जसं मी आता ड्रॅग करते, तिथे लिहून येणार 150% केलंय की हम्म. त्याने 100% केलंय की त्याने कम्प्लीट नाही केलंय. हम्म. ठीक आहे. ओके. ओके. नेक्स्ट ह्याच्यावर जाऊ. हम्म. ओके. इज इक्वल्स टू इफ ब्रॅकेट ओपन, सेल्स अमाऊंट सिलेक्ट केली, ग्रेटर दॅन, टार्गेट कितीचा दिला इथे 10,000चा. ठीक आहे. तो जर हम्म. कम्प्लीट केला तर गुड. ठीक आहे, गुड. अदरवाईज हम्म. मग त्या डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये मी 0 पण लिहू शकते किंवा मग ब्लँक पण सोडू शकते मी इथे. ओके. जसं आता आपण इकडे केलं तसंच हम्म. सेम कंडिशन इथे केली. फक्त हम्म. एवढं की टार्गेट मी ते साईडला टाईप केला होता हम्म. आणि इथे जो होता मी टार्गेट आतमध्ये इथे टाईप केला. हम्म. ठीक आहे. जसं त्याला खाली ड्रॅग एक करते. मिनिट. E4 is more than D4. जर माझा सेल्स एवढा आहे आणि टार्गेट कळलं. एवढा आहे, कम्प्लीट हा, झाला तर गुड, कळलं अदरवाईज कळलं. 0. हम्म. ठीक आहे. सेम हम्म. कंडिशन इकडे अप्लाय करायचे. इज इक्वल्स टू इफ ब्रॅकेट ओपन, जो माझा सेल्सचा हे आहे हम्म. ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू, जर त्याने टार्गेट कम्प्लीट केला हम्म. तर टार्गेट completed double inverted comma close comma, otherwise target not completed. Not completed. डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज ब्रॅकेट क्लोज एंटर. आलं. हम्म. आता आला ड्रॅग करते. इथे आलं टार्गेट कम्प्लिटेड. हम्म. जिथे गुड आहे तिकडे येणार टार्गेट कम्प्लिटेड. हा, बिकॉज त्याने टार्गेट कम्प्लीट केलंय की नाही. हम्म. समजलं. हो. आता इथे वेगळी कंडिशन आहे परत. इफ ब्रॅकेट ओपन, जर इथे आता मेल आणि फिमेल आहेत, फक्त मेलचं काढायचं इथे आता आपल्याला, तर म्हणून मी जेंडरला सिलेक्ट केलं. ठीक आहे. इज हम्म. इक्वल्स टू डबल इन्व्हर्टेड कॉमा मेल डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज, तर त्याची काय ते ऑटोमॅटिक व्हॅल्यू आली पाहिजे, फक्त सेल्स अमाऊंट. हम्म. ठीक आहे. कॉमा 0 ब्रॅकेट क्लोज एंटर. आली अमाऊंट हम्म. मेलची. आता खाली जर ड्रॅग केलं, जिथे फिमेल असेल तिथे काहीच येणार नाही, तिथे डॅश येणार. हम्म. फक्त मेलची अमाऊंट येणार इथे. हे फिमेल आहे, हे पण फिमेल आहे. ओके. समजलं की कन्फ्युज आहे काय? नाही, कन्फ्युजन काय नाही, फक्त तो 0 देतो ना आपण लास्टला, हा तेच फक्त कन्फ्युजन होतं. हा, 0 देऊ शकता किंवा तुम्ही त्याच्या जागी जे पाहिजे ते 0 किंवा डॅश वगैरे ते. इथे 0 म्हणजे काय आला, ऑटोमॅटिक डॅश आला त्याच्या जागी. डॅश आला. हा. हा, एक्सेल हम्म. मध्ये 0 मध्ये डायरेक्ट डॅश येतो. हम्म. ठीक आहे. आता इथे ओके. फोर्थ कंडिशन काय आहे, इज इक्वल्स टू इफ ब्रॅकेट ओपन, परत मी सेलला सिलेक्ट करते, ग्रेटर दॅन, टार्गेट किती आहे माझा तो, कॉमा, जर टार्गेट कम्प्लीट असेल तर त्याला 40% बोनस भेटणार. ठीक आहे. हम्म. कॉमा, जर नसेल तर नो बोनस.
ब्रॅकेट क्लोज एंटर. आलं. हम्म. जिथे टार्गेट कम्प्लिटेड आहे तिथे कॅल्क्युलेट करून 40% बोनस आला. हम्म. ठीक आहे. Okay. ओके. इथे पण इफची कंडिशन आहे. इज इक्वल्स टू इफ ब्रॅकेट ओपन, जर त्याची बेसिक सॅलरी एवढी आहे तर तो काय आहे, मॅनेजर आहे. ठीक आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज कॉमा, जर त्याची 5000 असेल तर तो काय आहे, मॅनेजर असेल तर त्याला 5000 भेटणार बोनस. हम्म. बेसिक सॅलरी, सॉरी इथे एक मिस्टेक झाली. डेझिग्नेशन सिलेक्ट करायचं आहे. इज इक्वल्स टू डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये मॅनेजर. जर मॅनेजर असेल तर त्याला काय देते, 5000 देतोय. ठीक आहे. कॉमा, हे काय बोनस आहे का हा मॅनेजर? येस, हे बघा हम्म. 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 साईटला तेच दिले. जर मॅनेजर असेल तर 5000, सुपरवायझर असेल तर हा, हा. 3000, क्लर्क असेल तर 2500. तर इज इक्वल्स टू इफ ब्रॅकेट ओपन, डेझिग्नेशन सिलेक्ट करणार, हम्म. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये मॅनेजर, डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज कॉमा इफ सेकंड कंडिशन इज इक्वल्स टू डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये नाही, काय, इथे मॅनेजरच्या बाजूला कॉमा 5000 दिले ना. हा ते दिलं नाही मी. हा 5000 भेटणार. इफ परत ब्रॅकेट ओपन, मॅनेजरला सिलेक्ट, जर असेल तर सुपरवायझर, जर सुपरवायझर आहे तर त्याला 3000 हम्म. कॉमा परत इफ तिसरी कंडिशन इज हम्म. इक्वल्स टू, जर तो क्लर्क आहे हम्म. 2500 2500. ठीक आहे. आणि अदरवाइज तो पिऊन असेल तर ऑटोमॅटिक त्याला 2000. हा, म्हणजे पिऊन असो किंवा काय पण असो, हा अपार्ट फ्रॉम दिस कंडिशन त्याला 2000 मिळणार. येस. ओके. आणि ठीक आहे. किती ब्रॅकेट क्लोज दिले तिकडे? जितके मी ओपन केले, जसं इथे एक ओपन केलं, इथे सेकंड आणि इथे 3, 3, म्हणून तर 3. तेवढ्या वेळा क्लोज करायचे. आला, समजलं की वापस एकदा करू इथे खाली. हा, एकदा करेक्ट. ओके. इज इक्वल्स टू इफ ब्रॅकेट ओपन, डेझिग्नेशन डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये मॅनेजर असेल तर त्याला 5000 कॉमा परत इफ ब्रॅकेट ओपन, जर तो सुपरवायझर आहे तर त्याला 3000. ठीक आहे. कॉमा परत इफ ब्रॅकेट ओपन, सिलेक्ट करणार, इज इक्वल्स टू डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जर तो क्लर्क आहे तर त्याला 2500. अदरवाइज 2000 जे पण नंतरचे आहेत. हम्म. आलं. हम्म. ओके. इथे क्लर्क होता पिऊन, त्याला आले 2000. हम्म. बाकी क्लर्कला 2500. ओके. ठीक आहे. हम्म. नेक्स्ट इथे पण सेम कंडिशन आहेत इफचे. जर मोर दॅन इक्वल्स टू 90,000 असेल तर गोल्ड कार्ड भेटणार, आणि जर इक्वल्स टू 80 असेल तर सिल्वर, 65 असेल तर ॲल्युमिनियम, आणि 50 असेल तर प्लास्टिक कार्ड. हम्म. जसं आपण आता इथे कंडिशन अप्लाय केली ना, सेम हम्म. तशीच इथे अप्लाय करायची. ठीक आहे. इज हम्म. इक्वल्स टू इफ ब्रॅकेट ओपन,
सेल्स अमाऊंट ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू 90,000. ठीक आहे. कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये काय भेटणार त्याला? गोल्ड कार्ड. कॉमा परत इफ ब्रॅकेट ओपन सेल्स अमाऊंट ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू 80,000. कॉमा डबल इन्व्हर्टेड मध्ये सिल्वर. कॉमा परत इफ ब्रॅकेट ओपन सेल्स अमाऊंट ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू 65. कॉमा त्याला काय भेटणार? ॲल्युमिनियम कार्ड. परत कॉमा परत इफ ब्रॅकेट ओपन ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू 50,000. कॉमा डबल इन्व्हर्टेड मध्ये त्याला प्लास्टिक कार्ड. ठीक आहे. अदरवाईज मग त्याला ऑटोमॅटिक काय भेटलं पाहिजे? नो कार्ड म्हणून. मी किती वेळा ब्रॅकेट ओपन केलं तितक्या टाइमला क्लोज करायचे. तर 1 2 3 4 टाइम. काहीतरी मिस्टेक झाली. नो कार्डला इन्व्हर्टेड कॉमर्स क्लोजिंग इन्व्हर्टेड कॉमर्स राहिला. एक जरी मिस्टेक असले तरी तो घेणार नाही. ठीक आहे. सेम इथे पण खाली नील टॅक्सची अमाऊंट काढायची. फक्त इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. 0 पासून 50 असेल तर नील आहे. 50 पासून 60 असेल तर 10%. 60 पासून 150 असेल तर 20%. आणि त्याच्या अबाव असेल तर 30% टॅक्स आहे. ठीक आहे. इज इक्वल्स टू इफ ब्रॅकेट ओपन इयरली सॅलरी किती आहे? लेस दॅन 50 असेल तर नील. ठीक आहे. इफ परत ब्रॅकेट ओपन जर लेस दॅन 60 असेल तर त्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे. किती पर्सेंटनी? 10%. कॉमा एक मिनिट, आपण लेस देन का घेतोय? मोर देन नाही घेऊ शकत ना? कारण की 60च्या खाली बोलले ना इथे. 50 ते 60च्या मध्ये. ओके ओके ओके. म्हणून. ठीक आहे. परत मग इथे इफ ब्रॅकेट ओपन परत मी सिलेक्ट करणार जर लेस दॅन इज इक्वल्स टू 150 असेल. कॉमा तर त्याला काय करायचं आहे? किती पर्सेंटने कॅल्क्युलेट करायचं आहे? 20%ने. कॉमा अदरवाईज डायरेक्ट किती? 30%ने. मग किंवा मग परत सिलेक्ट केलं असतं. मग परत त्याच्यामध्ये दिलं असतं 150 लेस दॅन आणि मग 30%. इथे 32 आहे तर नील आहे इथे. जर खाली ड्रॅग केला तर प्रत्येकाची अमाऊंट येणार. हे समजलं एवढं? हो, समजलं. ओके. इकडे पण इफ ची कंडिशन आहे. इज इक्वल्स टू इफ ब्रॅकेट ओपन पर्सेंटेजला सिलेक्ट करणार ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू जर 85 आहे तर एक्सलेंट. डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज कॉमा परत इफ ब्रॅकेट ओपन जर 70 आहे तर परत इफ जर 60 असेल तर फर्स्ट क्लास. परत इफ ब्रॅकेट ओपन
जर 50 असेल तर सेकंड क्लास, अदरवाइज डायरेक्ट फेल. मग हम्म, किती टाइम ओपन केला? 4 टाइम. हम्म. चुकलं इथे. इथे डबल इनवर्टेड कॉमा नाही दिला. हम्म, ठीक आहे. हम्म, एवढे समजले इफचे आजचे. समजलं. आजच्यासाठी बस एवढं. अजून एक करून टाक, 1-2 करूया असेच. ठीक आहे. आता इथे अँड यूज आहे. ठीक आहे. इफ आणि अँड कशासाठी? कंपल्सरीसाठी. इथे एक्झाम्पल काय दिलंय की सीट कव्हर आहे, एलईडी आहे आणि व्हील्स आहेत. तर ह्याच्यामध्ये जर मी 50,000 जर प्रत्येकामध्ये सेल केलं तरच मला 2% कमिशन भेटणार. अदरवाइज वर्क हार्ड म्हणून. हम्म. तर अँडचा यूज कंपल्सरीसाठी आहे. ठीक आहे. जर मी एकामध्ये पण जर 50,000 नाही केला तर मला इथे वर्क हार्ड म्हणून लिहिणार. अँडचं कशाला आहे म्हणालीस तू? कंपल्सरीसाठी. कंपल्सरी. हा, म्हणजे जर मी ते सीट कव्हर मध्ये जर 50,000 केलंय सेल्स आणि इकडे पण 50 केले, इथे पण 50 केले, तरच मला 2%चं कमिशन भेटणार. म्हणजे तिन्ही याच्यामध्ये झाले पाहिजेत यस. कंपल्सरी, हा, जर राईट? एकात पण जर नसेल ना, जसं इथे तर 45 नाही आहे मिळणार. तर नाही हा. भेटणार मला. कळलं, तो म्हणून ती अँडचं कंडिशन टाकलंय. यस. आधी इथे मी आधी टोटल काढून घेते. हम्म. आता इथे कमिशन काढते. इज हम्म. इक्वल्स टू इफ ब्रॅकेट ओपन आणि ते अँडचा फॉर्म्युला पुढे. तर आधी मी इथे B3 इज इक्वल्स टू जर 50,000 हम्म. असेल, हम्म. C3 मध्ये पण जर 50,000. 50, ठीक आहे, कॉमा, हम्म. आणि जर व्हील्स हम्म. मध्ये पण 50 असेल तर काय करायचंय? टोटल व्हॅल्यू सोबत त्याला मल्टिपल करायचंय 2% सोबत. हम्म. ठीक आहे, कॉमा, अदरवाइज मग त्याला वर्क हार्ड, ब्रॅकेट क्लोज, एंटर. आला? कारण इथे ह्याच्या एलईडी मध्ये आणि अलॉय मध्ये कमी आहेत, येस. म्हणून त्याचं वखाड आलं. जर मी आता ह्याला खाली ड्रॅग केला तर ज्याने 3 मोर मध्ये देन पण 50 50 तिने असेल. याच्यात केले, त्याला 2% मिळालं येस. कमिशन. ठीक आहे. ओके. येस येस. समजलं अँडचं? येस, समजलं. ओके. तर आता पुढे आहे ऑर वाला. म्हणजे ह्याच्यामध्ये एकाने जरी 50 केलं तरी ह्याला एकच मिनिट थांबा. ओके. होल्ड कर एकच. एक मिनिट. बोला. ईशाने ने लिखा. हॅलो. हा, बोला. हा सांग आता. ठीक आहे. आता इफ
इफ आणि ऑरचा. ठीक आहे. और ओके. म्हणजे एकात जरी मी 50% जरी केलं ना 50,000 तरी मला इथे 2% कमिशन भेटणार. एकाच जरी केलं तरी. हा ओके. ठीक आहे. सेम ओके. कंडिशन आहे. इज इक्वल्स टू इफ ब्रॅकेट ओपन और ब्रॅकेट और पहिला सीट कवर ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू 50. 50,000 बरोबर. ठीक आहे. कॉमा परत C3 येस ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू greater 50. than 50,000. कॉमा परत C3 greater than 50,000. हे झालं. 50,000. कॉमा हम्म. सीट चुकीच्या ठिकाणी आपण लावतोय. टोटल काढली नाही ती. हा. आधी टोटल काढायची होती. हम्म. आता इथे हम्म. ब्रॅकेट ओपन If और ब्रॅकेट ओपन हम्म. पहिला आहे ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू 50. हम्म. कॉमा कॉमा परत हम्म. ग्रेटर दॅन 50 हम्म. ब्रॅकेट क्लोज कॉमा हम्म. परत सेल्सला सिलेक्ट करणार मल्टिपल 2% कमिशन. Otherwise work hard. येस ब्रॅकेट क्लोज एंटर. हम्म. आला. हम्म. आला करेक्ट. कारण सीट Yes. कव्हर मध्ये जास्त मिळालं त्याला म्हणून हा 2% मिळाले 94,000. येस आणि जिथे काहीच नाही तिथे वर्क हार्ड. वर्क हार्ड आले बरोबर. समजलं कंडिशन. हो 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 समजलं. ओके. हे वाला एवढं करूया आज कम्प्लीट. हम्म. इज ठीक आहे. इक्वल्स टू इफ ब्रॅकेट ओपन जर त्याने स्कोर ग्रेटर दॅन डबल इन्व्हर्टेड कॉमा ओपन अँड क्लोज कॉमा परत डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये इन कम्प्लीट डबल इन्व्हर्टेड कॉमा परत काय हे मला कळलं नाही. हा मी सांगते. What if you want pass and fail instead of true and false? जर इथे आता बघा आधी मी करते मग मी तुम्हाला एक्सप्लेन करते की ते काय झाले. ठीक आहे. ठीक आहे. ओके. ग्रेटर दॅन जर 65 असेल तर पास. ठीक आहे. अदरवाइज फेल. ब्रॅकेट क्लोज एंटर. ठीक आहे. 65 काय कंडिशन काय आहे याची? आता जर मी ड्रॅग केलं ना तर इथे इनकम्प्लीट आलं बिकॉज काय दिलंय की इथे मी काय दिलं डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे ह्या सेलमध्ये जर काहीच नसेल तर इनकम्प्लीट लिहिलं पाहिजे. आणि बाकी सेम कंडिशन होती की जर 65 भेटलं तर पास अदरवाइज फेल. ओके म्हणजे ही कंडिशन आधी टाकली तू हा की जिकडे ब्लँक आहे तिकडे इनकम्प्लीट. इनकम्प्लीट पण आहे. ती नंतर पण टाकू शकतो का ती हा कंडिशन? इथे जसं मी आता हे डिलीट केलं तर इथे इनकम्प्लीट येणार. नाही नाही मी म्हटले जी कमांड दिलीस ना तू हा की C3 इज इक्वल टू इन्व्हर्टेड कॉमा ओपन हा आणि क्लोज ही जी कंडिशन आहे ही शेवटी दिलीच आपण तरी पण चालेल नाही बघा इथे तरी पण करते. चालेल ना? इज हा. इक्वल्स टू इफ सिलेक्ट केलं ग्रेटर दॅन 65 कॉमा जर असेल तर पास पास कॉमा अदरवाइज फेल कॉमा परत इफ ब्रॅकेट ओपन. आता मी ह्याला सिलेक्ट करणार ग्रेटर दॅन डबल इन्व्हर्टेड कॉमा ओपन अँड क्लोज. ठीक आहे. कॉमा परत इथे इनकम्प्लीटेड ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. इथे ओपन केलं ना
एकच येणार का ब्रॅकेट? नाही 2 वेळा ओपन केलं ना. 2 वेळा. हा 65 कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा 5 दरवाज फेल परत इफ 69 हा हा मधला कॉमा बरोबर आहे ना. हा बरोबर आहे. बरोबर आहे. तर इथे आर्ग्युमेंट होतोय. हे बघा टू मेनी आर्ग्युमेंट्स. येस अच्छा म्हणून ह्याला अच्छा. पहिलाच टाईप करावं लागणार. पहिलाच द्यायला लागणार. येस अच्छा. इथून मी इफ इफ डबल डबल झालं ना. हा हम्म. हम्म. परत इथे काहीतरी मिस्टेक आहे. इथे इफ टाकायला पाहिजे ना याच्या बाजूला. अच्छा मी इनकम्प्लीट टाकलाय नाही. बाजूला. हा ब्रॅकेट ओपन आहे ना. बरोबर. हे टाकलं नव्हतं म्हणून. हम्म हम्म हम्म. ठीक आहे. ओके. आता इथे अँड इथे आधी अँड लावणार नंतर मग इथे इफ आणि अँड. जर फक्त मी अँडचा यूज केला तर मला रिझल्ट आहे ना फक्त ट्रू किंवा फॉल्स मध्ये देणार. हम्म. इज इक्वल्स टू अँड ब्रॅकेट ओपन मॅथ्सचे क्वेश्चन इज इक्वल्स टू 35 असेल तर आणि इंग्लिशमध्ये इज इक्वल्स टू ग्रेटर दॅन जर 35 असेल तर आन्सर काय येते ट्रू. ठीक आहे. तेच जर मी इफ आणि अँडचा यूज केला इज इक्वल्स टू इफ आणि अँड ग्रेटर दॅन इज इक्वल्स टू 35 कॉमा greater than is equals to 35 bracket close then comma double inverted comma मध्ये pass otherwise fail. तर आन्सर तुम्हाला टेक्स्ट मध्ये भेटणार पास किंवा फेल मध्ये. हम्म. आणि हम्म. जर फक्त अँडचा यूज केला तर तुम्हाला ते आन्सर ट्रू किंवा फॉल्स मध्ये भेटणार. समजलं हे? हम्म. समजलं. दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? हम्म. ठीक आहे. ठीक आहे चालेल. एवढं सेव्ह करते. हा एकदा तुम्ही प्रॅक्टिस करा मी जी शीट दिली त्याच्यावर. हे सगळे ठीक. एवढे. ठीक आहे. हो हो उद्या चालेल. इकडून चालू करू. हो चालेल. ओके ओके थँक्यू. वेलकम.